हा जनसमुदाय बघितल्यानंतर साहेब अनेक लोकांची झोप तर अगोदरच उडालेली आहे। साहेब रामायण झालं, महाभारत झालं, अनादी कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता। असाच एक शकुनी मामा फलटण मध्ये पण साहेब आहे। षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही। सातत्यानं षडयंत्र काल सुद्धा साहेब कालच्या प्रकरणाशी दादाचा दूरपर्यंत संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम, त्याच्यामध्ये ओढण्याचं काम, त्याच्या मागं मीडिया लावण्याचं काम तर त्याने साहेब करत आहे। पण मी सातत्यानं सांगितलं षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही। षडयंत्रकार्याला मिळालेलं जे समाधान षडयंत्रातनं असतं ते तात्पुरतं असतं, ते कधीच चिरकाल टिकत नाही। म्हणून त्या षडयंत्रकारी माणसाला आज घरी बसायला लागलंय, वारंवार साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं। त्याला कारण तेच आहे। साहेब सातत्यानं आम्हाला सांगतात सबुरीने घे जय थांब, सातत्यानं साहेब तुम्ही आम्हाला थांबवलंय। साहेब आमच्यासाठी तुमचा शब्द प्रमाण आहे। मी उद्या सांगितलं सगळं सोडायची तयारी आहे। पण साहेब एक गोष्ट मी आपल्याला सांगेन, जिवंत माणसाची खोड जोपर्यंत स्मशानभूमीत जाईपर्यंत जात नाही ती खोड कधीच जाणार नाही, सातत्यानं होत राहणार। साहेब सातत्यानं आम्ही संघर्ष करत राहू। आपण जोपर्यंत सांगताय तोपर्यंत संघर्ष करत राहू, त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।